पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। दारू पिण्याच्या वादातून पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। जळगाव जिल्ह्यातील चांसर या गावामध्ये ही घटना घडली आहे। रात्रीच्या सुमारास मुलगा घरी दारू पिऊन आल्याने बापाने त्याला जाब विचारल्याने दोघांमध्ये वाद झाला। हा वाद विकोपाला गेला आणि मुलाने बापाच्या पोटावर लोखंडी विळाने सपासप वार केले आणि वडील छगन कोळी यांचा मृत्यू झाला। चांसर येथील रहिवासी छगन यादव कोळी वय वर्ष 75 असं मृत वृद्ध वडिलांचं नाव आहे। तर समाधान छगन कोळी वय वर्ष 42 असं अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार 5 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता समाधान कोळी दारू पिऊन घरी आला होता। याच वेळी दारू पिण्याच्या कारणावरून छगन कोळी यांनी समाधान यांच्यात जोरदार वाद झाला। हा वाद विकोपाला जाऊन संतप्त झालेल्या समाधानने लोखंडी विळाने वडील छगन कोळी यांच्या पोटावर वार केले। यात ते गंभीर जखमी झाले। तात्काळ त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना 11 ऑगस्ट सोमवारी रोजी पहाटे 3 वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून धरणगाव पोलीस ठाण्यात समाधान कोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।